महाराष्ट्र कॅडर मिळेल नाही मिळेल, जेही कॅडर मिळेल तिथं तुमचा आदर्श तुकाराम मुंडेंना ठेवा. 14 महिन्यात 14 बादल्या. ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी सरकारी लक्षात ठेवा. आता माणूस पक्षाचं नाव सांगतच नाही, कारण पक्षापेक्षा व्यक्ती मोठ्या झाल्या, पक्ष छोटा झाला आणि तेवढ्या राष्ट्रीय समस्या निर्माण झाल्या. सर्वसामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला मिळालेली ही संधी आहे. एक मोठी परीक्षा आपण पास झालात, पण शेवटची परीक्षा आता तुम्हाला पास करायची. समाजातलं दारिद्र्य, विषमता, पर्यावरण, पाणी, मोठ्या समस्या आहेत आणि यासाठी पुढाकार घेताना शारीरिक क्षमता जेवढी महत्वाची तेवढी मानसिक क्षमता सुद्धा खूप महत्वाची. म्हणून तुम्ही आता प्रशासनात येताना, आता मला वाटतं 5 डिसेंबर पासून ट्रेनिंग सुरू होईल, बरोबर आहे, आणि 5 डिसेंबर नंतर मग भारत दर्शन सुरू होईल आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळतं. आणि काय RS, IAS, IPS 5-5, 6-6 अधिकारी आमच्याकडे 8 दिवस मुक्कामी असतात. ते वेगवेगळ्या भागात त्यांना पाठवतात. तुम्हाला एक चांगली महाराष्ट्र कॅडर मिळेल नाही मिळेल, जेही कॅडर मिळेल तिथं तुमचा आदर्श तुकाराम मुंडेंना ठेवा. 14 महिन्यात 14 बादल्या. जर मित्रांनो आपला अधिकारी नावाचा एक कन्सेप्ट येतोय, समाजचा सगळा पुतळ्यामध्ये, जातीमध्ये आणि वेगवेगळ्या झेंड्यामध्ये गुंतला, त्याची परिस्थितीच आहे. प्रशासनात सुद्धा वेगाने हा सगळा प्रकार येतोय. तुम्ही कुठेही करा, सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी सरकारी लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे खाजगी सगळं आहे. सर्वसामान्य माणसाची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात. मी हिवरे बाजारमध्ये एकही माझ्या मालकीची किंवा खाजगी मालकीची गोष्ट उभी केली नाही. जे उभं केलं ते सगळं खाजगी आहे. आमची मराठी शाळा येऊन पहा तुम्ही, आमचं हायस्कूल येऊन पहा. 1 रुपया घेणार नाही, नोकरी कमी करणार नाही, निवडणुकीत कोणाचा प्रचार करावा लागणार नाही, पण तुम्हाला गावात राहावं लागल आणि तुमचं पूर्ण ध्येय ही मुलं आणि त्यांचे संस्कार. मेरिटची मुलं तयार करत नाही आम्ही. शिकून साक्षर होतो का नाही मला माहीत नाही, पण शिकून सुसंस्कृत जोपर्यंत तरुणाई होत नाही, असं शिक्षण आपण देत नाही, तोपर्यंत शिक्षणाचा अर्थ शून्य आहे. म्हणून आपल्याला आपला प्रशासनातला आधार कुठे बदली करा, कुठे बदली करा, मी तिथं जाऊन काम करेल. आणि अशा पद्धतीने आपण जर काम केलं, खूप इतके अधिकारी आहेत पण त्यांचं नाव पुढे येत नाही. म्हणून आपण या पद्धतीने करा. आज समाजाला इतकी गरज आहे, कारण एक कालची राजकीय व्यवस्था ही आदर्श होती. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, आम्ही राष्ट्र सेवा दलात आहोत, एक आनंद वाटायचा. आता माणूस पक्षाचं नाव सांगतच नाही, कारण पक्षापेक्षा व्यक्ती मोठ्या झाल्या, पक्ष छोटा झाला आणि तेवढ्या राष्ट्रीय समस्या निर्माण झाल्या. जेव्हापासून या देशात आघाड्या सुरू झाल्या, आघाड्यामुळे निर्णय प्रक्रिया थांबली आणि राजकारणातील नीतिमूल्य थांबली. आणि आता राजकारणामध्ये आपण पाहतो पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा, याचा परिणाम प्रचंड सामाजिक अवस्था, इतक्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य माणसाची अतिशय दयनीय अवस्था आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला मिळालेली ही संधी आहे. आणि संधी ही 100%, मी सुद्धा 35 वर्षांनी निवडणुकीला सामोरं गेलो आणि सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर मात्र निकाल लागला, इतका आनंद झाला. आणि त्यावेळी माझं मन मला सांगत होतं 5 नोकऱ्याच्या संधी आल्या मला, त्या गेल्या, काय कारणाने गेल्या आणि इथपर्यंत आलो. 4 मोठाले इन्सिडेंट्स गावात घडले, त्यावेळी नवीन काहीतरी गावात उभं झालं. मग माझंही मत झालं की कुठली तरी अज्ञात शक्ती असते कधी संकटाच्या काळी आपल्या समोर असते. कोविडचा आईला प्रादुर्भाव व्हायचा आणि परीक्षा द्यायची, तिथं सूरज मेंटली तू जाग्यावर होता. तू भावना विरोध झाला असता तर तुझी संधी गेली अशी. आणि 23व्या वर्षी IAS व्हायचंय, अन्सार शेख 21व्या वर्षी, बरोबर ना, रिक्षा चालवत होते वडील. इतके उदाहरणं आहेत आपल्या सगळ्यात. म्हणून आत्मविश्वास चांगला ठेवा आणि मला प्रशासनात का जायचं हे पहिलं ठरवा. ब्रिटिशांचं कल्चर घेऊन लाल बत्तीत बसायचं का समाजाच्या अंगावरचा अन्न, वस्त्र आणि निवारा आणि त्याचं सामाजिक न्यायदान करायचं हे आपण ठरवण्याचा आजचा प्रसंग आहे.